नमो बुद्धाय जय भीम. घ धम्माला सद्धम्म रूप येण्यासाठी त्याने सामाजिक भेदाने उत्पन्न झालेले निर्बंध नाहीसे केले पाहिजेत. 1. धम्माला सद्धम्म रूप प्राप्त व्हायला धम्माने माणसात भेद करणारे अडसर मोडून काढले पाहिजेत. आदर्श समाज कोणता? ब्राह्मणांच्या मते वेदांमध्ये आदर्श समाजाची व्याख्या आहे आणि वेद हे स्वतः प्रमाण असल्यामुळे वेदप्रणीत आदर्श समाज हाच एकमेव माणसाने मान्य करण्यासारखा आहे. वेदप्रणीत आदर्श समाज म्हणजे चातुर्वर्णीय. वेदानुसार अशा समाजाने 3 अटी पाळल्या पाहिजेत. पहिली अट म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे त्या समाजात 4 वर्ण असले पाहिजेत. या वर्गाचे परस्पर संबंध क्रमिक विषमतेच्या तत्त्वावर आधारलेले असले पाहिजेत. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे म्हणजे हे सर्व समान असता कामा नयेत, तर प्रतिष्ठा, अधिकार आणि विशेष हक्क यांच्या प्रमाणात ते एक दुसऱ्यांवर अशा रीतीने आधारलेले असले पाहिजेत. ब्राह्मण हे सर्वांच्या वर, क्षत्रिय त्यांच्या खाली पण वैश्यांच्या वरती, वैश्य क्षत्रियांच्या खाली परंतु शूद्रांच्या वर आणि शूद्र हे सर्वांच्या खाली. चातुर्वर्ण्याचा दुसरा विशेष म्हणजे प्रत्येक वर्गाने त्याला विहित असाच व्यवसाय केला पाहिजे. ब्राह्मणांचा व्यवसाय म्हणजे अध्ययन, अध्यापन आणि धार्मिक संस्कार करणे. क्षत्रियांचा शस्त्र धारण करणे आणि युद्ध करणे. वैश्यांचा व्यवसाय व्यापारधंदा. शूद्रांचा व्यवसाय वरील 3ही उच्च वर्णांची सेवा. कुठल्याही एका वर्गाने आपल्या व्यवसायाचे उल्लंघन करून दुसऱ्याच्या व्यवसायावर आक्रमण करावयाचे नाही. ह्या आदर्श समाजाच्या सिद्धांताचा आग्रह धरून ब्राह्मणाने तो लोकांना शिकवला. या सिद्धांताचा आत्मा विषमता आहे हे स्पष्टच आहे. ही सामाजिक विषमता ऐतिहासिक विकासामुळे आली नसून तो ब्राह्मणी धर्मांचा शास्त्रसंमत सिद्धांत आहे. तथागत बुद्धांचा या सिद्धांताला आमूलाग्र विरोध होता. तथागत जातीसंस्थेचे सर्वश्रेष्ठ विरोधक असून समतेचे सर्वात पहिले आणि अत्यंत खंबीर असे समर्थक होते. जाती आणि विषमता यांच्याशी संलग्न असा एकही विचार नाही की ज्यांचे तथागतांनी खंडन केलेले नाही. या मुद्द्यावर तथागत बुद्धांनी ब्राह्मणांनी पुष्कळच आव्हान दिले, परंतु बुद्धांनी त्या सर्वांना पूर्णपणे गप्प बसवले. अश्वलायन सुक्तात एक कथा आली आहे. एकदा ब्राह्मणांनी आपल्यापैकी अश्वलायन नावाच्या पुरुषाला बुद्धांकडे जाऊन त्यांच्या जात आणि विषमता या मताविषयी वाद घालण्यास प्रवृत्त केले. अश्वलायन तथागत बुद्धांकडे गेला आणि त्याने ब्राह्मणांचे श्रेष्ठत्व प्रस्थापित करणारा प्रश्न मांडला. तो म्हणाला, हे गौतमा, ब्राह्मण असे मानतात की ते स्वतः सर्वश्रेष्ठ वर्ण असून इतर सर्व कनिष्ठ वर्णातील आहेत. पवित्र हे केवळ ब्राह्मणात वसत असते, अब्राह्मणात ते वसत नाही. केवळ ब्राह्मणाचे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मास आले, तेच त्याच्यापासून उत्पन्न झाले, त्याने पैदा केले आणि त्याचे वारस आहेत. यावर गौतमा, तुझे काय म्हणणे आहे? तथागत बुद्धांच्या उत्तराने अश्वलायन अगदी गारठूनच जागच्या जागी थिजून गेला. तथागत बुद्ध म्हणाले, अश्वलायना, ब्राह्मणांच्या स्त्रिया ह्या ऋतुमती होत नाहीत काय? त्या गर्भधारणा करीत नाहीत काय? त्या बाळांत होऊनच मुलाला जन्म देतात ना? असे असून सुद्धा, म्हणजे स्त्रीपासून जन्मास येऊन सुद्धा तू जे काही म्हणतोस ते सर्व ब्राह्मण खरे मानतात का? अश्वलायन निरुत्तर झाला. अश्वलायना, समज एखाद्या तरुण क्षत्रियाने ब्राह्मण स्त्रीशी सहवास केला तर काय जन्माला येईल? चतुष्पाद प्राणी येईल की मनुष्य प्राणी? अश्वलायने काहीच उत्तर दिले नाही. नैतिक विकासाच्या शक्यतेसंबंधी बोलायचे तर ह्या देशात केवळ ब्राह्मणांच्याच अंतःकरणात द्वेष आणि दुरिच्छा यापासून दूर असलेली प्रेम भावना उत्पन्न होईल की इतर वर्णीयांच्या हृदयात ती उत्पन्न होईल? अश्वलायन म्हणाला, 4ही वर्णांच्या अंतःकरणात प्रेम भावना उत्पन्न होऊ शकतात. तथागत बुद्धांनी विचारले, अश्वलायना, योग आणि कंबोज आणि त्यांच्या सानिध्य असलेल्या देशात स्वामी आणि दास हे 2च वर्ण आहेत आणि तेथे स्वामींचा दास आणि दासाचा स्वामी असे सिद्धांतर होऊ शकते. हे तू ऐकले आहेस काय? अश्वलायनने उत्तर दिले, होय, मी ऐकले आहे. तुमचे चातुर्वर्ण ही आदर्श समाजरचना असेल तर ती सर्व देशात का आढळत नाही? या कोणत्याही मुद्द्यावर अश्वलायनाला जाती आणि विषमता याविषयीच्या आपल्या सिद्धांताचे समर्थन करता येईना. तो पूर्णपणे निरुत्तर झाला आणि शेवटी त्याने तथागत बुद्धांचे अनुयायित्व पत्करले. वसिष्ठ नावाच्या एका ब्राह्मणाने बुद्ध धर्म स्वीकारलेला होता. ब्राह्मण त्याच्या या धर्मांतराबद्दल त्याला शिवीगाळ करीत असत. एके दिवशी तो तथागत बुद्धांकडे गेला आणि ब्राह्मण त्याला काय म्हणत असतात हे त्याने बुद्धांकडे कथन केले. वसिष्ठ म्हणाला,
तथागत ब्राह्मण म्हणतात की ब्राह्मण हाच समाजातील सर्वात उच्च स्तरातील असून इतर सर्व वर्ण नीच स्तरातील आहेत. ब्राह्मण फक्त शुक्ल वर्ण आहेत. इतरांचे वर्ण म्हणजे गौरवर्ण आहेत. फक्त ब्राह्मण हे शुद्ध वंशातील आहेत. अब्राह्मण शुद्ध वंशातील नाहीत. ब्राह्मणच ब्रह्माच्या खरेखुरे औरस पुत्र आहेत. ते त्याच्या मुखातून जन्मले आहेत. तेच त्याच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्याचे वारसपुत्र आहेत. आणि तू तर आपला अभिजात वर्गाचा त्याग करून त्या नीच वर्गाच्या शिरमुंड्या भिक्खूच्या, त्या असंस्कृत श्रीमंताच्या, त्या काळ्या वर्णाच्या ब्राह्मणाच्या पायापासून जन्मलेल्या लोकांच्या वंशजात सामील झाला आहेस. हे चांगले नाही. हे काही उचित नाही. आपला अभिजात वर्ग सोडून त्या नीच शिरमुंड्या काळ्या वर्णीय गावंढळ आणि आमच्या पूर्वजांच्या पायापासून निर्माण झालेल्या लोकात तू सामील झाला आहे. तथागत या शब्दाने ते ब्राह्मण मला दोष देतात. शेलक्या, बेछूट शिव्या मला घालतात. यावर बुद्ध म्हणाले, वसिष्ठा, खरोखर ब्राह्मण जेव्हा असे बोलतात तेव्हा ते आपली प्राचीन परंपरा विसरलेली दिसतात. इतर वर्गातील स्त्रियांप्रमाणे ब्राह्मणही गर्भार राहतात, प्रसवतात, आपल्या अर्भकांचे संगोपन करतात. तथापि हे गर्भजात ब्राह्मण मात्र आपण ब्राह्मणाच्या मुखातून जन्माला आलेली खरी मुले त्यांच्यापासून उत्पन्न झालेले, त्याने पैदा केलेले त्यांचे खरे वारसपुत्र म्हणून स्वतःला म्हणून घेतात. यामुळे ते ब्रह्माची नालस्ती मात्र करतात. एकदा येसुकरी हा ब्राह्मण तथागत बुद्धांजवळ 3 प्रश्नांवर वाद करण्यासाठी गेला. त्याने पहिला प्रश्न जो मांडला तो म्हणजे कर्माची शाश्वत विभागणी. या पद्धतीच्या समर्थनार्थ तो म्हणाला, मी तुला एक प्रश्न विचारण्यासाठी आलो आहे. ब्राह्मण म्हणतात ते सर्वाहून श्रेष्ठ असल्यामुळे ते कोणाचीच सेवा करणार नाहीत. इतर सर्व वर्ण सेवा करण्यासाठी जन्मास आले आहेत. हे गौतमा, सेवा ही 4 वर्णात विभागलेली आहे. ब्राह्मणांची सेवा, क्षत्रियांची सेवा, वैश्यांची सेवा आणि शूद्रांची सेवा. शूद्रांची सेवा दुसरा शूद्रच करणार, दुसरे कोण करणार? तथागत बुद्धांनी त्याच्या प्रश्नाला एक प्रश्न विचारून उत्तर दिले. ब्राह्मणांनी केलेली ही सेवेची चतुर्विध विभागणी सर्व जगात मान्य आहे काय? तथागतासंबंधी विचारशील तर सर्व सेवा तथागत करायची किंवा न करावयाची यापैकी कशाचाच आग्रह तथागत धरीत नाहीत. सेवेचा परिणाम आपल्याला वाईट बनवण्यात होत असेल आणि चांगले बनवण्यात होत नसेल तर ती सेवा करू नये. परंतु जर त्या सेवेने मनुष्य चांगला होत असेल, वाईट होत नसेल तर ती सेवा करावी. क्षत्रियांचे, ब्राह्मणांचे, वैश्यांचे अथवा शूद्रांचे वर्तन या मार्गदर्शक तत्वानुसार झाले पाहिजे. ज्या सेवेने व्यक्तीला वाईटपणा येतो ती सेवा तिने नाकारली पाहिजे. जिच्या योग्य ती व्यक्ती अधिक चांगली होते तेवढी सेवा तिने केली पाहिजे. येसुकारीने दुसरा प्रश्न विचारला, माणसाचा सामाजिक दर्जा ठरविताना त्यांचा वंश आणि कुळ यावरून का ठरवू नये? या प्रश्नाला तथागत बुद्धांनी उत्तर दिले, वंश परंपरेच्या अभिमानावरून माणूस ज्या घरात जन्माला येतो त्याचा नामनिर्देश केला जातो. ज्या पदार्थापासून अग्नी पेटवला जातो त्या पदार्थावरून तो ओंडक्याचा अग्नी आहे की ढलप्याचा अग्नी आहे, काट्याकुट्याचा अग्नी आहे की शेणाचा अग्नी आहे हे ठरवले जाते. त्याप्रमाणेच धम्माचा उदात्त सिद्धांत हा प्रत्येक माणसाच्या खऱ्या संपदेचे उगमस्थान आहे. जन्मावरून माणूस कोणत्या वर्गात जन्मास आला याचा फक्त नामनिर्देश होतो. कुळावरून माणसाचा चांगुलपणा किंवा वाईटपणा ठरत नाही. तीच गोष्ट स्वरूप संपत्तीची आहे. कारण तुला असे आढळून येईल की थोर कुळात जन्माला आलेला मनुष्य हाही कधी खुनी, चोर, व्यभिचारी, खोटे बोलणारा, निंदक, शिवीगाळ करणारा, बडबड करणारा, लोभी, दीर्घद्वेषी अथवा चुकीचे मते असलेला आढळेल. म्हणून जन्म थोर कुळात झाला म्हणून मनुष्य सत्पुरुष होत नाही. त्याप्रमाणेच थोर कुळात जन्माला आलेला पुरुष ह्या दुर्गुणांपासून अलिप्त असलेले आढळेल. कुळांमुळे मनुष्य वाईट होतो असेही नाही. येसुकाराने जो तिसरा प्रश्न विचारला तो वर्णप्राप्त कर्मानुसार उपजीविकेचा. येसुकारी तथागताला म्हणाला, ब्राह्मण उपजीविकेच्या साधनांचे 4 प्रकार मानतात. दानापासून ब्राह्मणांची उपजीविका, क्षत्रियांची धनुष्यबाणापासून, कृषी आणि पशुपालनापासून वैश्यांची आणि खांद्यावर धान्याची कावड वाहून नेण्याची शूद्राची. जर या 4 कोणाही एकाने आपला व्यवसाय सोडून दुसऱ्याचा व्यवसाय स्वीकारला तर त्याने जे करू नये ते केल्यासारखे होते. असे करणे म्हणजे रक्षकाने परक्याच्या धनाचा अपहार करण्यासारखे आहे. यावर श्रमण गौतमाचे मत काय आहे? ब्राह्मणांचे वर्गीकरण सर्व जगास मान्य आहे काय? बुद्धांनी विचारले. येसुकाराने उत्तर दिले, नाही.
वसिष्ठाला तथागत बुद्धाने सांगितले, उच्च कुळात जन्म घेण्यापेक्षा जीवनात उच्च आदर्श असणे हे महत्त्वाचे आहे. जाती, विषमता, उच्चता, कनिष्ठता हे भेदभाव असू शकत नाहीत. सर्व सारखेच आहे, असा तथागत बुद्धांचा उपदेश होता. जसे दुसरे तसाच मी, जसे आम्ही तसेच दुसरे, या विचाराने दुसऱ्यांशी समरस व्हा, हा तथागत बुद्धांचा उपदेश होता. 2. धम्माला सद्धम्म रूप यावायला धम्माने माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावरून नव्हे तर कार्यावरून ठरवावे, अशी शिकवण दिली पाहिजे. ब्राह्मण प्रणित चातुर्वर्ण्याचा सिद्धांत जन्मावर आधारलेला होता. ब्राह्मण म्हणजे ब्राह्मण आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, वैश्य म्हणजे वैश्य आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य, आणि शूद्र म्हणजे शूद्र आईबापांच्या पोटी जन्माला येणारा मनुष्य. ब्राह्मणांच्या मते माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मापेक्षा दुसऱ्या कशावरही अवलंबून नाही. चातुर्वर्ण्याप्रमाणे हा सिद्धांतही तथागत बुद्धांना घृणास्पद वाटत असे. तथागताचा सिद्धांत ब्राह्मणी सिद्धांताच्या अगदी विरुद्ध होता. त्याच्या सिद्धांताप्रमाणे माणसाचे मोठेपण त्याच्या जन्मावर अवलंबून नसून अंगच्या योग्यतेवर अवलंबून आहे. ज्या प्रसंगी तथागत बुद्धांनी आपला हा सिद्धांत मांडला तो प्रसंग विशेष महत्त्वाचा आहे. एकदा तथागत अनाथपिंडकाच्या चेतवनारामात विहार करीत होते. एके दिवशी दुपार होण्यापूर्वी हातात अन्नपात्र घेऊन त्यांनी श्रावस्ती नगरात अन्नदान स्वीकारण्याकरता प्रवेश केला. त्यावेळी होमाग्नी प्रज्वलित करून यज्ञाची तयारी चालली होती. अन्नदान स्वीकारण्याकरता तथागत अग्निक नावाच्या ब्राह्मणांच्या दारी आले. त्याच्या घरात होमाग्नी पेटला होता. आहुतीची तयारी चालू होती. तथागतांना आपल्या दाराशी येताना पाहून अग्निक रागाने म्हणाला, "ये केशकुंचता, थांब, तेथेच थांब. हे करंट्या भिक्खू, तेथेच थांब. हे दिनवर्षाला बहिष्कृत माणसा, तेथेच थांब." ब्राह्मणांचे हे शब्द ऐकून तथागत म्हणाले, "हे ब्राह्मणा, वृषल कोणाला म्हणावायचे? माणूस कोणत्या कारणाने बहिष्कृत ठरतो हे तुला माहीत आहे काय?" "नाही गौतमा, कोणाला वृषल म्हणावे आणि कोणत्या कारणाने मनुष्य वृषल ठरतो हे मला काही माहिती नाही." तथागत त्याला म्हणाला, "वृषल कोणाला म्हणावायचे याचे ज्ञान तुला झाल्यास काही वावगे होणार नाही." यावर अग्निक ब्राह्मण म्हणाला, "त्याचे ज्ञान मला व्हावे याचा जर आग्रहच तू धरीत आहेस तर सांग, तुला काय सांगायचे आहे ते." ब्राह्मणाची संमती मिळताच तथागत म्हणाले, "जो मनुष्य स्वभावाने रागीट, दीर्घद्वेषी, दुर्गुणी, निंदाप्राय, मिथ्यादृष्टी आणि वंचक आहे त्याला वृषल समजावे. जो सजीव प्राण्यांना, पशूंना आणि पक्ष्यांना उपद्रव करतो, ज्याच्या ठिकाणी सजीव प्राण्यांसंबंधी अनुकंपा नाही, तो वृषल समजावा. जो खेड्यापाड्यांना वेढा घालून त्यांचा नाश करतो आणि जो अत्याचारी म्हणून प्रसिद्ध आहे, तो वृषल समजावा. जो गावात अथवा जंगलात परक्याचे धन चोरून हिरावून नेतो, तो वृषल समजावा. जो ऋण घेऊन पळून जातो किंवा फेडीची मागणी केली असता मी तुमचे काही लागत नाही असे म्हणतो, तो वृषल समजावा. जो एखादा शूद्र वस्तूच्या वासनेने वाटसरूला लुबाडतो व प्रसंगी त्याची हत्याही करतो, तो वृषल समजावा. जो साक्षीच्या वेळी स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी किंवा द्रव्य लाभाच्या आशेने खोटे बोलतो, तो वृषल समजावा. जो संमतीने अथवा बलात्काराने आप्त अथवा मित्रांच्या स्त्रियांशी मर्यादा अतिक्रमण करतो, तो वृषल समजावा. जो संपन्न असूनही आपल्या गत यौवनात वृद्ध अशा मातेपित्यांचे पोषण करीत नाही, तो वृषल समजावा. जो चांगले कोणते म्हणून विचारले असता वाईटाची सल्लामसलत देतो आणि कपटीपणाने शिकवतो, तो वृषल समजावा. जन्माने कोणीच वृषल शूद्र नसतो, त्याप्रमाणे जन्माने कोणीही ब्राह्मण ठरत नाही. तथागतांचे हे शब्द ऐकून त्यांना केलेल्या शिवीगाळीबद्दल त्या अग्निकाला आपली लाज वाटू लागली. 3. धम्माला सद्धम्म रूप यावयाला माणसांमधील समतेच्या भावनेची अभिवृद्धी केली पाहिजे. जन्मतः माणसे सर्वच सारखी नसतात. काही बळकट तर काही दुबळे असतात. काहींना आधिबुद्धी असते तर काहींना थोडी अथवा मुळीच नसते. काहींच्या अंगी थोर कर्तृत्वशक्ती असते तर काहींच्या अंगी ती फारच थोड्या प्रमाणात असते. काही सधन असतात तर काही गरीब असतात. या सर्व प्रकारच्या माणसांना जीवन संघर्षात प्रवेश करावायचा असतो. या जीवन संघर्षात विषमता ही स्वाभाविक स्थिती आहे. असे मानले तर दुबळ्यांची स्थिती असाही होईल. विषमता जीवनाचा नियम करून चालेल काय? या नियमाचा परिणाम म्हणजे जीवन संघर्षात जे योग्यतम ते टिकतील
असं असल्यामुळे काही लोक वरील प्रश्नांचे उत्तर होकारार्थी देतात, परंतु प्रश्न असा आहे की संघर्षात जे योग्यतम ते समाजाच्या दृष्टीने श्रेष्ठतम ठरतात काय? याला कोणीही होकारार्थी उत्तर देऊ शकणार नाही. याच कारणास्तव धर्म समता शिकवतो. जरी श्रेष्ठतम मनुष्य योग्यतम नसला तरी समाजात समतेस मान्यता दिल्यास तो जगू शकेल. समाजाला जर कोणाची गरज असेल तर ती श्रेष्ठतम पुरुषाची, योग्यतम पुरुषाची नव्हे. याच कारणास्तव मुख्यतः धर्म समतेच्या तत्वाचा पुरस्कार करतो. हा बुद्धांचा दृष्टिकोन आहे. यास्तव जो धर्म समता शिकवित नाही तो स्वीकार्य नाही असे तथागतांचे म्हणणे होते. स्वतःला सुखी करण्यासाठी दुसऱ्याला दुःखी करा, अथवा दुसऱ्याला सुखी करण्यासाठी स्वतःला दुःखी करा, अथवा स्वतःला आणि दुसऱ्यालाही दुःखी करा, अशा तऱ्हेच्या कर्मांचा उपदेश करणाऱ्या धर्मावर तुम्ही विश्वास ठेवाल काय? त्यावर श्रद्धा ठेवाल काय? जो धर्म आपल्या सुखाबरोबरच दुसऱ्यांच्या सुखाची वाढ करण्याचे आणि कोणताही अत्याचार सहन न करण्याचा उपदेश करतो तो श्रेष्ठतम धर्म नव्हे काय? जे ब्राह्मण समतेच्या तत्वाला विरोध करीत त्यांना हे आणि अशासारखे मोठे खोचक प्रश्न बुद्ध विचारित असत. तथागत बुद्धांचा धम्म म्हणजे माणसाच्या सत्प्रवृत्तीतून उद्भवणारा अत्यंत न्यायप्रधान असा धर्म आहे. नमो बुद्धाय. जय भीम.